नमस्कार, मी विद्या. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजचा आपला विषय आहे प्रत्येक गृहिणीसाठी स्किन केअरबद्दल. तर स्किन केअर आपल्या त्वचेसाठी किती महत्त्वाचं आहे, तर हेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर खूप साऱ्या गृहिणी किंवा खूप साऱ्या लेडीज कंटाळा करतात स्किन केअर करायचा. तर स्किन केअर म्हणजे नक्की काय? स्किन केअर कसं असावं याबद्दल मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार आहे. आणि पुढे जाऊन त्याचा काय परिणाम होतो हे पण आपण बघणार आहोत. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिल्यांदी ना मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक छान फेस वॉश. तर सर्वात पहिल्यांदी महत्त्वाची गोष्ट आहे चेहरा स्वच्छ धुवा. तर दिवसातून नाही ना 2 ते 3 वेळा आहे ना थंड पाण्याने आणि फक्त दिवसातून 2दा फेस वॉश वापरायचा. जर तुम्ही याच्यापेक्षा जास्त फेस वॉश वापरला तर तो आपल्या स्किनला कोरडं करू शकतो आणि आपली स्किन कोरडी झाल्यानंतर आहे ना त्याच्यावर सुरकुत्या पडायला सुरुवात होते. म्हणून एकदम छान माइल्ड फेस वॉश वापरायचा. तुमच्या आवडीनुसार कोणताही पतंजलीचा किंवा क्लीन क्लिअरचा जो तुम्हाला सूट होईल तो तुमच्या स्किन टाईपनुसार एक छान फेस वॉश वापरायचा आणि तोच डेली यूजसाठी डेली रुटीन ठेवायचं आपलं. छान फेस वॉश करायचा. तर जास्त फेस वॉश पण आपल्या चेहऱ्यासाठी चांगला नसतो, त्याच्यामध्ये पण केमिकल असतं. तर फेस वॉश झाल्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी येते ना तर ती आहे एक छान मॉइश्चरायझर. तर मॉइश्चरायझर आपल्या स्किनला आतून हायड्रेट ठेवतं, जे की वरून एकदम छान तुकतुकीत चेहरा दिसतो आपला. तर इथे आहे माझ्याकडे पॉन्ड्सचं हायड्रा मिरेकल, जे की लाईट मॉइश्चरायझर आहे. तर आत्ता सध्या उन्हाळा चालू आहे, तर उन्हाळ्यामध्ये एकदम लाईट मॉइश्चरायझर वापरायचं. जेव्हा थंडी असेल तर एकदम हेवी मॉइश्चरायझर वापरायचं आणि पावसाळा असेल तेव्हा पण लाईट मॉइश्चरायझर वापरायचं आणि पावसाळ्यामध्ये जरी नाही वापरलं तरी चालतं. पण थंडीमध्ये एकदम छान हेवी मॉइश्चरायझर वापरा आणि उन्हाळ्यामध्ये ना छान लाईट मॉइश्चरायझर वापरायचं. तर हे आपल्या स्किनसाठी खूप महत्त्वाचं आहे. आपल्या स्किनला आतून हायड्रेट ठेवतं आणि छान नरिश करतं. तर मॉइश्चरायझर का वापरायचं, किती महत्त्वाचं आहे. जर तुम्ही डेली यूज किंवा डेली रेग्युलर बेसिसवर ना तुम्ही मॉइश्चरायझर वापरलं तर पुढे जाऊन 40 ओलांडल्यानंतर किंवा 50 ओलांडल्यानंतर आपल्या स्किनवर आहे ना सुरकुत्या पडायला सुरुवात होते. तर याचा परिणाम आहे ना स्किनला मॉइश्चरायझर ठेवतो. आपली स्किन आहे ना छान तुकतुकीत राहते. तर त्याच्यामुळे आपल्या स्किनवरती ना सुरकुत्या कमी पडायला सुरुवात होते. तर जास्त करून लवकर पडत नाही. तर हा महत्त्वाचा भाग आहे आपल्या स्किन केअरमधला. तर डेली यूजसाठी मॉइश्चरायझर हे नक्की वापरा. आणि तिसरी गोष्ट जी आहे ना तर ती माझ्याकडे आहे सनस्क्रीन. तर माझ्याकडे डॉट अँड कीचं सनस्क्रीन आहे आणि मी तेच वापरते. तर ते माझ्या स्किनसाठी सूट होतं. जर तुम्हाला तुमचं दुसरं कोणतं सनस्क्रीन आवडत असेल किंवा SPF 30 वाला आवडत असेल किंवा SPF 50 PA++, जे की ऑइल फ्री. जर माझी स्किन सेन्सिटिव्ह आहे तर मी ऑइल फ्री मॉइश्चरायझर आहे. तर सनस्क्रीन का वापरायचं. जर आपण बाहेर काम करत असू किंवा घरामध्ये काम करत असलो तरी सनस्क्रीन वापरायचं आणि आपल्याला बाहेर जायचं आहे तर बाहेर जाण्याच्या आधी 15 मिनिटं तरी सनस्क्रीन आपल्या चेहऱ्यावर लावायचं. जे की 15 मिनिटं का आधी लावायचं, जे की त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर व्हायला सुरुवात होते आणि आपण उन्हामध्ये गेल्यानंतर आपली स्किन अजिबात टॅन वगैरे होत नाही. तर म्हणून आहे ना एक छान सनस्क्रीन वापरायचं. त्याचा पुढे जाऊन आपल्याला खूप मोठा परिणाम दिसायला सुरुवात होते. तर सनस्क्रीन वापरल्यानंतर आहे ना जे डार्क सर्कल वगैरे किंवा अंगाचे डाग जे येतात ना ते रिड्यूस व्हायला मदत होते. आणि आपल्या चेहऱ्यावर जर आधीच काही डाग वगैरे असतील असे काळे वगैरे तर ते अजिबात वाढत वगैरे नाही. तर सनस्क्रीन हे खूप महत्त्वाचं आहे. तर या 3 गोष्टी ना आपल्या स्किन केअरमध्ये असायलाच हव्यात. तर चौथी गोष्ट आहे एक सिरम वापरायचं. तर सिरम का वापरायचं. तर सिरम आठवड्यातून 2दा 3दा वापरायचं आणि सिरम पण खूप छान काम करते आपल्या स्किनमध्ये. आपल्या स्किनला एकदम तुकतुकीत छान एकदम असं लॅविश लुक येतो आपल्या स्किनवरती. तर एक छान सिरम वापरायचं, जे की आठवड्यातून 2दा किंवा 3दा वापरायचं आणि ते थोडं महाग असतं. पण मग एक जर बॉटल घेतली तर ती आपल्याला 6 महिने किंवा वर्षभर पुरू शकते. त्याचे फक्त 2-3 थेंब आपल्या स्किनवर अप्लाय करायचे आणि छान पूर्ण आपलं मसाज करायची आणि मगच झोपायचं. तर या सर्व गोष्टी आपल्या स्किन केअरमध्ये असायलाच हव्यात. तर त्याच्या व्यतिरिक्त आहे ना माझ्याकडे आहे रोज वॉटर आहे. तर हे ना आपल्या स्किनचं टॅन रिमूव्ह करतं, टोनर म्हणून काम करतं.
तर तुम्ही एक छान फेस वॉश वापरायचा, त्याच्यानंतर एक रोज वॉटर लावायचं. आपली स्किन एकदम थंडावा देते आणि छान टोनर म्हणून काम करतं. आणि दुसरी एक गोष्ट माझ्याकडे आहे, तर एक पतंजलीचं आहे ना ॲलोवेरा जेल. जर ते पण ॲलोवेरा जेल तुम्हाला तर माहिती आहे आपल्या स्किनसाठी, आपल्या केसांसाठी किती महत्त्वाचं आहे. तर ॲलोवेरा जेल पण खूप महत्त्वाचं आहे. ते पण आपल्या स्किनला छान हायड्रेट ठेवतं. तर या सर्व गोष्टी झाल्या आपण वरून लावायच्या. आपण बाहेरून प्रॉडक्ट आणतो आणि वरून लावतो. आणि सर्वात शेवटी जे लिप बाम ते पण हिवाळ्यामध्ये तर खूप महत्त्वाचं आहे. आपले होठ वगैरे अजिबात फाटत वगैरे नाही. आणि डेली यूजसाठी पण तुम्ही लिप बाम वापरू शकता. या सर्व गोष्टी आपण बाहेरून आणतो आणि लावतो. पण याच्या व्यतिरिक्त ह्या झाल्या आपण म्हणतो महागातल्या वस्तू किंवा तर असं म्हणायला काही हरकत नाही. पण घरच्या घरी आपण काय वापरू शकतो, तर छान फेस मास्क तयार करायचा. डाळीचं पीठ किंवा टॅमॅटो ज्यूस किंवा मध, कॉफी पावडर, तर किंवा आहे ना मसूर डाळ, तर याचा छान फेस मास्क तयार करायचा. तो आपल्या स्किनवरती अप्लाय करायचा. जेव्हा आपल्याला वेळ असेल किंवा आपल्याला काही काम करायचं असेल, तर मग आपल्याला 10-15 मिनिटाचं काम करायचं असेल, तर मग आपण सकाळी काय करायचं, ते लावायचं, यूज करायचं आणि मग 10-15 मिनिटं एक काम करायचं आणि त्याच्यानंतर छान धुवून टाकायचं. तर आपलं काम पण होतं आणि आपला वेळ पण वाचतो. तर मग काही महिलांनी यासाठी वेळ नसतो, पण आवर्जून आपल्यासाठी वेळ काढा. आणि काळ बदलत चाललेला आहे, आपण पण बदला. तर या सर्व गोष्टी झाल्या. तर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या स्किनवर ज्याचा परिणाम होतो, जो की झोप आणि ताण. तर पुरेशी झोप घ्यायची. आणि जर ज्यांना जास्त झोप घेतली तर लोक म्हणतात किती झोपतोय, पण आपल्या आरोग्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे. आणि जर ताण असेल तर त्याचा परिणाम आहे ना आपल्या चेहऱ्यावर दिसायला सुरुवात होते. आपल्याला आहे ना डार्क सर्कल दिसायला सुरुवात होते. तर ते का बरं दिसतात, तर एखाद्याला खूप जास्त ताण असेल किंवा ज्याला पुरेशी झोप नसेल, ताण, पुरेशी झोप यामुळे ना आपल्या चेहऱ्यावर त्याचा फरक दिसायला सुरुवात होते. म्हणून या सर्व गोष्टी आपल्या स्किनवर खूप महत्त्वाच्या आहेत. तर आणि महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे आपण जे आतून पालेभाज्या, फळं जे खातो ना, त्याचा परिणाम आपल्या पोटातून आपल्या स्किनवर दिसायला सुरुवात होते. म्हणून पोटातून जेवढ्या तुम्हाला फळभाज्या, पालेभाज्या खाता येईल तेवढ्या शक्य असल्यास खा. आणि म्हणून सांगते स्किन केअरचा आणि स्किन केअर का करावं, तर हे खूप महत्त्वाचं आहे. जर याचा परिणाम मी तुम्हाला सांगते. आणि एखादी जर सेलिब्रिटी असेल, तर ती आपल्या आईच्या वयात असो किंवा आपल्यापेक्षा वयाने मोठी जरी असली, तर आपल्या आईच्या वयातली जर सेलिब्रिटी असेल ना, तर ती आज कोणासारखी दिसते माहिती? ती आपल्यासारखी दिसते. तर का बरं आपल्यासारखी दिसत असेल, तर याचा परिणाम आहे स्किन केअर. तर त्या आहे ना काय करतात, तर त्या काय करतात, त्यांची पुरेशी झोप असते. त्यांचं एक डाएट ठरलेलं असतं. कोणता आहार घ्यायचा, किती प्रमाणात घ्यायचा आणि पण व्यायाम असतो. चेहऱ्याचा पण ते व्यायाम करतात. तर छान डाएट ठेवतात. एखाद्या डर्माटॉलॉजिस्टची वेळोवेळी डर्मॅटॉलॉजिस्टकडून फॉलोअप घेतात. तर या सर्व गोष्टी त्या करतात. तर म्हणून त्या आपल्या आईच्या वयाच्या जरी असल्या तर त्या आपल्यासारख्या दिसत्या. तर हे महत्त्वाचं कारण. तर तुम्ही म्हणाल तर मग त्यांचं काम असे हो, तर त्यांचं ते प्रोफेशन आहे म्हणून ते या सर्व गोष्टींची काळजी घेतात. पण ते त्यांच्या आरोग्यासाठी पण चांगलं आहे. त्यांचं डाएट वेगळं असतं. पण आपण म्हणतो त्यांना तेवढंच काम आहे. पण आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण पण अपग्रेड राहायला शिका. त्या मोठमोठ्या गोष्टी फॉलो जर करत असतील, तर आपण छोट्या छोट्या गोष्टी का बरं फॉलो करू नये? तर म्हणून म्हणते स्किन केअर करा, छान राहा, आनंदी राहा. आणि जर तुमचं स्किन केअर छान असेल, तर मग तुम्ही आनंदी राहाल आणि त्याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसायला सुरुवात होते. ॲक्टिव्ह राहा. आणि जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. चलो बाय. धन्यवाद.